गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना याही वर्षी खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो का, असा खरं तर सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। कारण मुंबई गोवा महामार्गावर असंख्य खड्डे पडलेले आहेत। सध्याची ही दृश्य आपण पाहता, ही दृश्य आहेत पेण येथील डोली परिसरातील। आपण पाहतो या रस्त्यावर असंख्य खड्डे पडलेले आहेत आणि यातूनच सर्वसामान्य आणि पर्यटकांना जो आहे तो प्रवास करावा लागत आहे। आज खरं तर शिवसेनेचे नेते जे आहेत आदित्य ठाकरे ते आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे असतील आणि धोकादायक बनलेले पूल असतील याची पाहणी करणार आहेत। मात्र नेत्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर देखील खड्डे बुजणार का, हा खरं तर सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। आणि त्यामुळे आपण पाहिला तर काही दिवसातच आता गणेशोत्सवाला सुरुवात होईल आणि गणेशोत्सवाला असंख्य मुंबईकर आहेत ते आपापल्या गावात कोकणात जायला निघतील। मात्र ते जात असताना त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सरकार काय पावलं उचलतंय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।